पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। Your proposal to file a case in Bombay court was outstanding, Mr. Bowie. मग काय समजलात काय तुम्ही या राव बहादूर बर्वेला? आता तर तुम्ही बघाच त्या केसरीकरांना कसं नाक मुठीत धरायला लावत होते. प्रत्यक्ष गव्हर्नर साहेबांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं, यातच काय ते आलं. You have shown your power by successfully convincing the governor and obtaining his permission. Excellent work, Mr. Bowie. आहोतच आम्ही तल्लख बुद्धीचे, आणि आम्ही असे आहोत म्हणूनच साहेब बहादूर आमच्यावर विसंबून निश्चिंतपणे इथे राज्य करू शकतात. I agree. We value your commendable services. अहो, गव्हर्नर साहेब न ऐकून सांगतील कोणाला? शेवटी आमच्यावरचे आरोप म्हणजे प्रत्यक्ष ब्रिटिश सरकारवरचे आरोप हे आम्ही त्यांना पटवून दिलं. आमचं बोलून झालं आणि त्या क्षणी गव्हर्नर साहेबांनी स्वतःच्या हाताने लिहून ऑर्डर आमच्या हातात ठेवली. But I'll be missing the fun. If the hearing were to be in Pune court, I would also have the opportunity to see Gopal Rao and Balwant Rao's defeat. अहो, त्या पुण्याच्या डिस्ट्रिक्ट कोर्टात चालायला या बर्वेच्या मानहानीचा खटला एवढा छोटा वाटला की काय तुम्हाला? पण काळजी करू नका, आम्ही तिथे तुम्हाला आमचे गेस्ट म्हणून घेऊन जाऊ, आणि ते देखील स्वखर्चानं. आणि तुम्ही म्हणाल तेव्हा. शेवटी ही खटला भरण्याची कल्पना तुम्हीच तर सुचवलीत आम्हाला. Come on, Mr. Barway. The pleasure is all mine. नाम जोशी, हे असं काहीसं घडेल याची अंधुकशी का होईना पण आपल्याला कल्पना होतीच. आणि ज्यांच्या गोटातल्या प्रकरणाला आपण वाचा फोडून त्यांची कृष्णकृत्य चव्हाट्यावर आणली आहे ते काही गप्प बसणारे नव्हे. त्यामुळे आता आणखी यावर विचार करून काय हाशी नाही. पण हे समन्स म्हणजे भविष्यात आपल्या समोर काय काय वाढवून ठेवलेलं आहे याची चुणूक आहे. हे बघा मंडळी, हे सगळं ठीक आहे, पण जर काही केस उभी राहिली आणि ती लढायची ठरली तर त्यासाठी लागणारं आर्थिक बळ आणायचं कुठून, हा प्रश्न आता सगळ्यात महत्वाचा आहे. शेवटी पैशाचं सोंग नाही ना आणतायत गोपाळराव. आपटे, खरंय तुमचं. आता या क्षणाला हा मुद्दा महत्वाचा आहे. हे पहा, मला असं वाटतं आपण हे बघा, या प्रकरणाचं जे काही करायचं ते तुम्ही दोघांनी करायचंय. त्यामुळे तुम्ही आपण असं नाही म्हणालात तरच बरं. का बरं? केसरीमध्ये तुम्ही देखील भागीदार आहातच ना, म्हणजे ही तुमची देखील जबाबदारी आहेच. नाही, संपादक म्हणून आम्ही दोघं उभं राहणारच आहोत. पण तुम्ही मालक आहात आपटे, मालक म्हणून सही केलीत तुम्ही, विसरलात? अहो, कसला मालक? नफ्यातला काही हिस्सा तर घेत नाही आणि म्हणे मालक. अहो आपटे, नफा घ्यायला न घ्यायला मुळात तो व्हायला तर हवा ना. अहो बळवंतराव, तुम्ही हसताय. इथे पाणी गळ्यापर्यंत आलं आणि तुम्हाला चेष्टा सुचतीये. बरं, नफ्याचं राहिलं, निर्णय तरी कुठे घेतो मी? कुठले? तुम्ही दोघंच तर घेता. हे पहा, आमच्या इतकेच तुम्ही देखील या प्रकरणात गुंतलेले आहात. त्यामुळे ऐनवेळी अशी शस्त्र टाकून तुम्हाला मागे फिरता यायचे नाही. हो, कसली शस्त्र? काय बोलताय तुम्ही? इथे जे काही निर्णय घ्यायचे असतात ते तुम्हीच दोघं घेता. मी फक्त इतर कारभार बघत असतो. हे दोघं बघा. हो, शांत व्हा आपटे. बसा बसा बसा, या बसा. शांत व्हा. हे बघा, इतकं घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाहीये. तुम्हाला लगेच कोणीही कोर्टात उभं करत नाही. शांत व्हा. हे बघा आपटे, संपादक म्हणून या दोघांवर जबाबदारी असली तरी आपण साऱ्यांनी मिळून चर्चेतून काही तोडगा निघतोय का याचा विचार करूया. आता शास्त्री बुवा असायला हवे होते, त्यांचं मत विचारात घेता आलं असतं. 2 दिवस उलटून गेले तरी शास्त्री बुवांच्या तब्येतीची काहीच खबर बात नाही. त्यांना उष्माघाताचा त्रास होता. होतील बरे. बळवंतराव, मला असं वाटतं आपण शास्त्री बुवांना भेटायला जाऊया. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करता येईल आणि हे प्रकरणही त्यांच्या कानावर घालता येईल. म्हणजे
त्यांचं काय म्हणणं आहे तेही कळेल आपल्याला. हे योग्य होईल. काय बळवंतराव? Looking at the current situation, I'll charge you 100 rupees per day. No problem. I don't care about money. Could you precisely tell me what is exactly in your mind? Apology. I want Dirk to publicly apologize to me. Why just an apology when you can easily imprison him? जाहीर माफी आणि ती देखील लेखी. हीच शिक्षा योग्य आहे त्या केसरीकारांसाठी. नाक मुठीत धरून सबंध पुण्यातून माफी मागत फिरतील ना, तेव्हाच माझ्या जीवाला थंडावा लागेल वकील साहेब. तुम्हाला नाही कळणार यातला आनंद. नाही या दोघांना पुण्याच्या पेठातून मान खाली घालून चालायला लावलं ना, नावाचा राव बहादर नाही मी. यांना शिक्षा होऊन मला काय मिळेल? लोकही फार फार तर 2-4 दिवसात हे प्रकरण विसरून दुसऱ्या गोष्टीत मन रमवतील. पण जर यांना माफी मागायला लावलं ना, तर उठता बसता लोकांच्या डोळ्यातील अपमान, अवहेलना यांना सहन करावी लागेल. ठरलं तर मग मला केसरीकारांची माफीच हवी. तीही लेखी आणि जाहीर. ते देखील त्यांच्याच केसरी आणि मराठा वृत्तपत्रातून छापून यायला हवी. जिथे माझ्यावर राळ उडवली तिथेच त्यांची माफी यायला हवी. बाकी मला कशाची पर्वा नाही. यासाठी कितीही पैसा खर्च करावा लागला, अगदी काही करावं लागलं तरी बेहत्तर, पण माफी ही हवीच. बळवंतराव, गोपाळराव. शास्त्री बुवा, हो या. तुम्ही आराम करा भाऊ, पडून राहा. बसले कशाच राहताय? बळवंतराव, आराम काही पडे ना. अहो 2 दिवस झाले, पण अजून काही आराम नाही. औषध पाणी घेताय ना? ही घरगुती चाटण आणि काढा वगैरे चालू आहे. वैद्य बुवांना का नाही दाखवलेत शास्त्री बुवा? अंगावर कशाला काढताय दुखणं? मगाशी श्रीरंग सांगत होता एका दिवसानंतर बारीक ताप येऊन हातापायाची चांगलीच आग व्हायला लागली म्हणून. आग हो लाही लाही झाली होती अगदी. आता थोडा उतारा पडलाय, पण अजून तितकं बरं नाही आहे. आणि उष्मा काय नवीन आहे का आपल्याला? घरगुती उपचारांनी होईल बरं. एवढ्यासाठी वैद्यबुवांकडे जायची काय गरज? बाकी केसरीत काय चाललंय? उत्तम. कोल्हापूर प्रकरणात वाचकांना इतका रस वाटू लागलाय की विचारता सोय नाही. आपण अगदी बारीक सारीक तपशीलही पुरवलेत आणि वार्तांकनही चांगलं झालं. पण तुम्ही या सगळ्याचा विचार करू नका. औषधं घ्या, व्यवस्थित आराम करा. तुम्ही बरे झालात की आपण बोलूच सविस्तर यावर. काय बळवंतराव? शास्त्री बुवा, तब्येत महत्वाची. काम काय होतच राहील. औषधे घ्या वेळेवर, आणि काहीही लागलं सवरलं तर आम्हाला कधीही हाक द्या. आम्ही ताबडतोब निघून येऊ. येतो आम्ही. काळजी घ्या. कसे आहेत शास्त्री बुवा? प्रकृती कशी आहे त्यांची? किमान घरातल्या घरात तरी हिंडाय फिरायला लागलेत की नाही? झोपूनच आहेत. फार थकलेले दिसले. पण मग हे समन्स प्रकरणाबाबतीत त्यांना काही सांगितले नाही. शास्त्री बुवांची प्रकृती खरोखर नाजूक आहे. ते जरा बरे झाले की मग सांगूया. तोवर आपल्याला काय करता येतंय बघू ना. सगळ्यात आधी आपण आपल्या बाजूने एक वकील कोण नेमावा यावर विचार करावा. हे बघा, वकील नेमायचा म्हणजे खर्च आलाच. तेही बोलून घेऊ. हा खर्च कोणी करायचा ते? केसरीकडे तर काही इतके पैसे नाही. बळवंतराव, तुम्ही माझी एरवी कितीही थट्टा करा, पण हा खर्चाचा मुद्दा मात्र गंभीर आहे हे तुम्हालाही नाकारता येणार नाही. बरोबर आहे. माझ्या कानावर तर असं आहे की बर्व्यांनी गोरे सॉलिसिटर उभे करण्याचं ठरवलंय.
आपली एवढी ऐपत नाहीये. आपण काय करणार? त्यांच्या वकिलाला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी आपल्याला वकील शोधावाच लागणार आहे. आपली बाजू जरी सत्याची असली तरी ती मांडण्यासाठी वकील हवा. आता मान चरख्यात घातलीच आहे, तर ती सही सलामत तिकडनं कशी काढता येईल ते बघूया. तुमचं म्हणणं रास्त आहे आपटे. इतक्या मोठ्या आसामीवरचे आरोप सिद्ध करायचे झाले तर आपल्याला भक्कम वकील लागणार. हे बघा, खटला आलाय तर तो लढावा हा लागणारच आहे. जे आहे ते आहे. काय गोपाळराव, काही म्हणा बळवंतराव, खर्चाच्या बाबतीत आपट्यांचं जे म्हणणं आहे त्यात तथ्य आहे. तसं बघायला गेलं तर हे प्रकरण केसरीच आहे, त्यामुळे सर्व खर्च केसरीतून व्हायला हवा. पण केसरीची आर्थिक चणचण इतकी आहे की तो पर्यायी नाही आपल्यासमोर. नाही, आणि आपल्या निर्णयांची आज केसरीवर येऊ देणं योग्यही नाही. पर्याय निघेल, काहीतरी तरतूद होईलच. पण कशी बळवंतराव? एवढी मोठी रक्कम आपण कुठून उभी करणार आहोत? गाठीशी काही शिल्लक नाही, उत्पन्न म्हणाल तर फार कमी. आणि हे असं प्रकरण आहे की ते किती दिवस किती महिने चालेल याची कल्पना नाही आपल्याला. बळवंतराव, तो बर्वे पैशाने देखील मोठा माणूस आहे. उद्या वेळ पडली तर फौज उभी करेल वकिलांची. आपण काय करणार आहोत? हार तर आपण मानणार नाही, माघार घ्यायचा प्रश्नच नाही. हा असा विचित्र पेच आहे. पेच आहे, खरोखर मोठा पेच आहे. आत्ता मार्ग दिसत नसला तरी काहीतरी मार्ग सापडेलच. आणि मला तुमची परिस्थिती देखील समजते. काळजी करू नका, मी तुम्हाला लागेल तशी मदत करत राहीन. हो बळवंतराव, माझ्या गरिबीची दया यायला नकोय तुम्हाला. आज माझी जी काही परिस्थिती आहे त्याची जबाबदारी मी इतर कोणावर कशाला टाकू? आणि का? हो तसे नव्हे. जेव्हा सरकारी नोकरी न करता या व्यवसायात पडायचं ठरवलं तेव्हा या अशा परिस्थितीला कधी ना कधीतरी सामोरं जावं लागणार आहे हे निश्चित होतं. मग आता माघार घेऊन काय हासिल होणार आहे? अहो गोपाळराव, मी केवळ स्नेह जपावा म्हणून हे असे बोललो. तुम्हाला दुखावण्याचा माझा काही हेतू नाही. बळवंतराव, तुमचा स्नेह काय मला माहित नाहीये का? तुमचा स्नेह लाभणं ही माझ्यासाठी खूप मौल्यवान गोष्ट आहे. या अशा वेगळ्या वाटेवर जेव्हा चालायचं ठरवलं होतं तेव्हा कोणीतरी सहचर मिळेल असं वाटलं नव्हतं मला. मी नशीबवान की मला तुमच्यासारखा मित्र लाभला. गोपाळराव, तुम्ही नशिबाच्या गोष्टी बोलताय म्हणजे एकतर खरेच तुम्हाला माझे कौतुक आहे किंवा हे मला शालजोडीतले. नाही, असं काही नाहीये. चला, उशीर होतोय आपल्याला घरी जायला. चला. अहो, तुम्ही आवरून घ्या, मी पाट आणि पाणी घेते. नाही, आत्ता नको, थोड्या वेळाने जेवेन. अहो, असं काय करता? घ्या ना जेवून. तुला भूक लागली असेल तर तू जेवून घे. असं कसं? तुमच्या आधी मी कसं काय जेवू? हा काय वेडेपणा आहे यशोदा? किती वेळा सांगितलंय मी तुला, तुला भूक लागली की तू जेवण करून घेत जा, माझी वाट बघत बसू नकोस म्हणून. हे धर. तुम्ही सगळं सांगायला नका लावू. मी जेवायला वाढते तुम्हाला. ते सासूबाई केव्हाची वाट पाहतायत तुमची. तुझा चेहरा ओढल्यासारखा का दिसतोय? उपास वगैरे करतेस का? ते काही नाही, मी वाढतेय तुम्हाला जेवायला. अहो यशोदा, अगं काय इथे? सावकाश सावकाश. काय होतं? बस इथे, इथे बस. सावकाश. हे घे. नाही नको मला. अगं हो नको, माझा उपास. वाटलंच होतं मला उपास करत असणार तू. किती वेळा सांगितलं हा वेडेपणा करू नकोस म्हणून. ते आईंनी सांगितलं की व्रत आणि उपवास केले तर मला मूल. आणि काय हरकत आहे नाही का? थोडासाच त्रास होईल जीवाला, पण आपल्याच संसारात सुख आहे. तुला खरंच असं वाटतं हे उपास तापास करून जे सुख मिळणार आहे त्याने मला आनंद होईल? काय हा वेडेपणा डोक्यात घेतलास? का करतेस? अगं आईची गोष्ट वेगळी, मागच्या पिढीमधली ती.
पण तुला इतक्या वेळा समजून सांगूनही जर तू असं वागणार असेल तर काय अर्थ आहे? आई म्हणाल्या की मला मूल नाही झालं तर मग ते तुमचं दुसरं लग्न लावून देतील. आता तुम्हीच सांगा काय करायचं मी? आई असं म्हणाल? आत्ता जाऊन विचारतो. आई, नको. मूल होण्या न होण्याने नाही, पण तू जर हे वागायचं थांबवलं नाहीस तर मात्र दुसरं लग्न करीन मी. काय हो या अशा अवस्थेत पण तुम्हाला चेष्टा सुचतीये ना? थट्टा नाही करते मी. शांत हो, रडू नकोस. शांत हो. यशोदा, बरं वाटतंय का आता? चल जेवायला बसू. आणि आपण दोघं एकत्र जेवायला बसायचंय. पोटभर जेवायचंयस तू, कळलं? पण एका अटीवर. कुठली? तुम्ही दुसरं लग्न नाही करायचं. अहो मामनजी आले आणि आता आलायत तसे जेवूनच जा. येते मी. काका या या. अरे अरे असू दे असू दे. इथे यावे या. सांगतो बैस. होय. तुझ्यासाठी काहीतरी घेऊन आलोय मी. काय बरं? हे काय? पैसे. कसले पैसे आणि कशाला? कशाला? अरे तुला याचं उत्तर चांगलंच ठाऊक आहे बाळ. आणि कसले विचारशील तर तुझेच आहेत ते पैसे. तुला आठवत असेल तर गंगाधर दादानं तुझ्यासाठी, तुझ्या शिक्षणासाठी 5,000 आणि घर खर्चासाठी 3,500 ठेवले होते ना बाजूला. आपण ते व्यवस्थित गुंतवले. आता त्याचं व्याजही येतंय चांगलं. आजपर्यंत तुला कसली गरज भासली नाही म्हणून तू हे मागितले नाहीस आणि मी होऊनही तुला ते परत केले नाहीत. पण आज मात्र हे तुझ्याकडे सुपूर्द करण्याची वेळ आली आहे बाळ. काका, हे तू तुझ्याकडेच ठेव. मी तुझ्यावर कुठलेही उपकार करत नाहीये. उपकाराचा प्रश्नच नव्हे, पण आता हे पैसे मला खरोखर नकोत. मला जर लागले तर मी हक्काने तुमच्याकडून मागून घेईन. नाही नाही नाही. अरे तुझ्या जन्मदात्यानं ठेवलेले पैसे तुझे आहेत ते. यावर तुझाच हक्क आहे. अरे तू लंडनला शिकायला वगैरे गेला असतास तर कदाचित हे पैसे पुरले नसते. आता उरलेत तर तूच वापर ना. आणि आमचं काय आहे? मुलं सगळी मोठी झाली, शिकली, कमावती झाली. मला आता या पैशांची गरज नाही. पण बाळ, आता एवढा मोठा खटला उभा राहणार म्हटल्यावर तुलाच नाही का याची गरज लागणार? अरे पुणे हे. इथे एका कोपऱ्यात खोकलं तरी बातमी षटकर्णी होते. ते बरोबरच आहे म्हणा. पण बाळ, काळजी वाटते रे. नाही, वासुदेव बळवंत फडक्यांच्या नंतर हाच खटला राजकीय दृष्ट्या खूप मोठा होणार आहे म्हणे. खरंय काय? हा खटला मोठा आहे खरा, खर्चानंही आणि राजकीय दृष्ट्याही. होय ना? अरे मग बाळ, हे पैसे तू ठेव तुझ्याकडे. अहो काका, अरे तुला गरज आहे याची. मला याहून अधिक काही करता येत नाही ह्याच दुःख वाटतं. दुःख कसलं काका? तुमची तळमळ समजत का नाही मला? पण ही माझी हौस आहे ना, फेडावेही मलाच लागेल. राहून राहून वाटतं रे. आज दादा हवा होता. नाना असायला हवे होते खरे. एखादी वडीलधारी व्यक्ती सोबत असली की आधारच वाटतो. तुम्ही सुद्धा खूप दिवसांनी आलात. आमचं वय कुरकुरत रे आताशी. रोज नवीन सूर्य पाहिला की आभार मानायचे आणि रात्री झोपताना नवीन चंद्र बघायला मिळाला म्हणून आभार मानत निघायचं. असं चाललंय. तब्येतीची कसली आली कुरकुर? अजून खूप आयुष्य जगायचंय तुम्हाला. नाना अकस्मात सोडून गेले, पण त्यानंतर तुमचाच आधार वाटला या मुलांना. खरा आधार गंगाधर दादाचाच होता. वडील भाऊ म्हणून अगदी वडिलांसारखा पाठीशी राहिला बघ. आणि त्यांच्या माघारी तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहिलात.
त्यांची उणीव कधीही भासू दिली नाहीत. जमेल तसं केलं काहीतरी. आणि काय रे, आठवतंय का तुला कॉलेजात जायच्या आधी केवढा मोठा दंगा घातला होतास तू? आणि लग्नाच्या आधी तर इथे घरी मंगल कार्य काढलेलं असताना आपण तुरुंगाची वारी करायला निघाला होता. आठवतंय की, चांगलंच आठवतंय. पण मला तुमचा राग आला होता बरं तेव्हा, की आपली बाजू सत्याची असताना माफी कशाला मागायची त्या डॅनियलची. पण मला नानांनी समजावून सांगितलं की आपल्या माणसांच्या भल्यासाठी, माझ्यासाठी तू बाजू सत्याची असतानाही जाऊन माफी मागितली होतीस. आपल्या माणसांसाठी 2 पावलं मागे येण्यात कसला आलाय मानपान. पण दादानं तुला किती छान समजावून सांगितलं त्या पत्राद्वारे. खरंच वाटतं रे कधी कधी दादा हवा होता, खूपच लवकर गेला बघ.